तर हे जे आपण क्वेश्चन्स पाहिले, हे स्टँडर्ड क्वेश्चन, स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युलाच वापरला, त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काहीच वापरलं नाही, बरोबर. म्हणजे आपल्याला कॉस एक्स म्हणजे लास्टला येत होतं इंटिग्रल. ज्यावेळी आपण एखाद्या एक्सप्रेशनला पूर्ण सॉल्व्ह करत होतो, लास्टला काय येत होतं, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. मग आपण म्हणत होतो अरे कॉस एक्स तर साइन एक्स असतो. ठीक आहे ना. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युला थ्रू आपण इंटिग्रेशनचे आन्सर काढत होतो. पण आता काय होतं की आपल्याकडं खूप कॉम्प्लिकेटेड फंक्शन पण येतात. मग त्याचं इंटिग्रेशन काढण्यासाठी आपल्याला फक्त स्टँडर्ड फॉर्म्युला मदत करत नाही. सो वी हॅव टू हॅव द मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. आपल्याकडे मेथड ऑफ इंटिग्रेशन आहे. ठीक आहे ना. मग देर आर 3 मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. मेथड्स ऑफ इंटिग्रेशन म्हणजे आतापर्यंत जे काही तुम्ही प्रॉब्लेम्स पाहिले त्याच्यामध्ये लास्टला पहा. आधी एक्सप्रेशन असं असं असायचं आणि लास्टला जाऊन सिम्प्लिफाय या फॉर्म मध्ये व्हायचं आणि आपण म्हणायचो अरे याचं इंटिग्रेशन तर हे असतं. ठीक आहे ना. त्याच्यानंतर इथे पण या मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण आपण इथपर्यंत गेलो सिम्प्लिफाय करत करत करत. मीन्स वी यूज टू हॅव द सिम्प्लिफिकेशन. आतापर्यंत आपण सिम्प्लिफिकेशन करत स्टँडर्ड फॉर्म्युला पर्यंत पोहोचत होतो. इथं आपल्याला माहिती आहे अरे डीएक्सचं इंटिग्रेशन तर एक्स असतं, ह्याचं पण इंटिग्रेशन आपल्याला माहित होतं. वी नो द स्टँडर्ड फॉर्म्युलाज. त्याच्यानंतर ह्या पण प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलं की अरे लास्टला जाऊन काय झालं, लास्टला जाऊन तर हे साइन एक्सचं इंटिग्रेशन, साइन 7x इंटिग्रेशन ते पण माहिती आहे. मीन्स फॉर दोज इंटिग्रल वी आर हॅव्हिंग सम फॉर्म्युलाज. बरोबर. बट आता काही इंटिग्रल्स असे येणार आहेत की जिथं फॉर्म्युला काम करणार नाही. सो फॉर दॅट वी हॅव टू अप्लाय सम अनादर मेथड्स. We have methods of integration. There are 3 methods of integration. First method is integration by substitution. Integration by substitution. म्हणजे तुम्ही सबस्टिट्यूशन करून एखादं इंटिग्रल सॉल्व्ह करणार. सेकंड मेथड ऑफ इंटिग्रेशन इज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे वेगवेगळे पार्ट करून दोन फंक्शन असतील पार्ट्स मध्ये इंटिग्रेशन करायचं. अँड थर्ड टाइप ऑफ इंटिग्रेशन इज इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. व्हॉट? इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शनने इंटिग्रेशन करायचं. ठीक आहे. आता हे पहा. We have evaluated the integral which can be reduced to standard forms by algebraic and trigonometric simplifications. आपण ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशन करायचो आणि मग आपण इंटिग्रेशन काढायचो. पण आता काही स्पेशल मेथड्स आहेत इंटिग्रलला सॉल्व्ह करण्याच्या. ह्या 3 मेथड मी तुम्हाला सांगितलं. आता इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन पाहू. पहिली मेथड. ठीक आहे. फर्स्ट मेथड इज इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. कट करायचं कुठं रे? सेटिंग. विसरलो मी. हा. सगळंच विसरून गेलो मी आता. युजच नाही केलं ना आपण पीपीटी यूज करायचं. थेरम आहे पहा. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचा की एक्स इज इक्वल्स टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. जर तुमच्याकडे एखादं फंक्शन आहे एक्स इज इक्वल्स टू फाय ऑफ टी. काय? एक्स इज इक्वल्स टू फाय ऑफ टी मीन्स एक्स इज अ फंक्शन ऑफ टी is differentiable function of t, then integration of f of x dx is equals to integration of f of phi of t into phi dash of t dt. म्हणजे काय असतं? म्हणजे जर तुमच्याकडे आधी तर याचं प्रूफ सांगू का? एक्स इज इक्वल्स टू फाय ऑफ टी जर असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येईल विथ रिस्पेक्ट टू टी. कारण त्याला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टी नेच डिफरन्शिएट करावं लागेल ना. का? बिकॉज इट इज अ फंक्शन ऑफ टी. डीएक्स बाय डी टी काय येईल? फाय डॅश ऑफ टी इजंट इट. डी फाय बाय डी टी येईल म्हणजे फाय डॅश ऑफ टी येईल. बट इफ आय से माय फंक्शन इज लाईक दिस एफ ऑफ एक्स, म्हणजे एक्स काय? एक्स इज अ फंक्शन ऑफ टी मीन्स इट इज अ कंपोजिट फंक्शन. माहिती ना कंपोजिट फंक्शनची कन्सेप्ट.
मीन्स कॉम्बिनेशन, कंपोजिट मीन्स कॉम्बिनेशन ऑफ द फंक्शन. मग आता dx बाय dt जर फाय डॅश ऑफ टी च्या इक्वल असेल तर मी थोड्या वेळासाठी काय म्हणतो की लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स dx इक्वल्स टू जी ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस सी च्या इक्वल येईल. आता हा जो dx बाय dt आहे ना, इथं मला एक चेंज करायचा आहे. एफ ऑफ फाय ऑफ टी त्याचं ज्यावेळी मी इंटिग्रेशन घेणार आहे त्याच्यासोबत फाय म्हणजे काय थेरमला काय म्हणायचंय की जर तुम्ही एफ ऑफ एक्सचं विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन घेताय ना आणि एक्स हा तुमचा फंक्शन इन टी आहे, फॉर एक्झाम्पल लाईक दिस इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर टी. आणि इथलंच एखादं एक्झाम्पल उचलू आपण. आधी एक्झाम्पल थ्रू सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक आयडिया लागेल. इंटिग्रेशन ऑफ 3x² साइन एक्स क्यूब डीएक्स. हा जो प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशनचा, इथं तुम्हाला हा जो 3x² दिसतोय हा 3x² एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आहे का? मग त्या केसमध्ये तुम्ही सबस्टिट्यूशन करता. काय करता? सबस्टिट्यूशन. त्या केसमध्ये तुम्ही म्हणता अरे एक्स क्यूबला जर मी टी म्हणलं तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय एक्स क्यूबचं? 3x². डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हा काय बनेल? 3x² आणि हा काय बनेल? dt बाय dx इजंट इट. आणि मग इथून जर dx इकडे मल्टिप्लाय केला तर 3x² dx इज इक्वल्स टू dt. कळतंय का? मग हा जो 3x² आणि dx आहे त्याला तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करा? dt मध्ये. आणि ह्या एक्स क्यूबला काय टाकाल? टी. बरोबर. मग तुम्ही काय करणार? साइन टी आणि dt मीन्स इंटिग्रेटिंग धिस as सेम ॲज इंटिग्रेशन ऑफ साइन टी dt. कळतंय का तुम्हाला? म्हणजे काय? म्हणजे साइन टीचं इंटिग्रेशन मायनस कॉस टी अँड प्लस सी. आणि मग लास्टला जाऊन तुम्ही टी कशाला म्हणले होते? एक्स क्यूबला. मीन्स फायनल आन्सर इज मायनस कॉस ऑफ एक्स क्यूब प्लस सी. कळतंय का तुम्हाला? दॅट इज द अल्टिमेट अप्रोच. इथंच सांगतो डायरेक्ट dx बाय dt फाय डॅश ऑफ टी येणार कारण एक्स इज अ फंक्शन ऑफ टी. कारण तुम्ही कॉम्पिटेटिव्हला जर अप्रोच करताय तर कशाला थिअरम म्हणते? हा, एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. एक्स काय आहे? डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. म्हणजे त्याचं जर विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएशन घेतलं तर फाय डॅश ऑफ टी येईल. बरोबर. तर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स ला आपण जी ऑफ एक्स कन्सिडर समजा केलं तर जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आलं पाहिजे? एफ ऑफ एक्स आलं पाहिजे. ठीक आहे ना? आता जर चेन रूलने आपण जी ऑफ एक्सचं विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएशन काढायचं ठरवलं, असं का करावं लागतं पहा? विथ रिस्पेक्ट टू सी बट जी ऑफ एक्स इज अ फंक्शन ऑफ एक्स. तर तुम्हाला काय करावं लागतं? जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि इथं चेन रूल वापरावा लागतो. हा dx बाय dt. पण dx ऑफ dt dx बाय dt इज फाय डॅश ऑफ टी आणि एफ ऑफ एक्स इज एफ ऑफ फाय ऑफ टी. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं? dt बाय dx d बाय dt ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू दिस. मग इंटिग्रेशनच्या डेफिनेशन नुसार तुम्ही दोन्ही साईडला जर इंटिग्रेट केलं विथ रिस्पेक्ट टू टी तर तुम्हाला हे मिळून जाईल. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन जर कळालाय ना तुम्हाला, हे काय एवढं महत्वाचं नाही. ऍट इनिशियल लेवल तुम्हाला फक्त हे समजायचं की ज्यावेळी आपल्याकडे अशा टाईपचे इंटिग्रल येतील त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन करतो. मग सबस्टिट्यूशन ज्याला करायचंय त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का प्रेझेंट ते चेक करा. कळतंय का? म्हणून मी काय म्हणलं एक्स क्यूबला जर मी समजा टी पुट केलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय? 3x² आहे का तो प्रेझेंट? कळतंय ना?
सगळ्यांना कळतंय. मग मी त्याला टी पुट करणार आणि 3x² dx ला काय म्हणणार? dt. 3x² dx dt बनला. मग 3x² dx ला dt पुट केला आणि साइन ऑफ x³ ला साइन टी पुट केलं. मग आपल्याला व्हेरिएबल टी, इंटिग्रेशनचा व्हेरिएबल आपण चेंज केला ना. मग आता साइन टीचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती का, स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये आपण गेलो होतो. मग साइन टीचं इंटिग्रेशन मायनस कॉस टी, मायनस कॉस टी प्लस सी इज द आन्सर. बट आता आठवा आपण टी कशाला म्हणलं होतं, मग टाकून द्या टी इज इक्वल्स टू x³. कळतंय का? इथे जर तुम्हाला तोच थेरम जर सांगायचं म्हणलं ना, एवढं अवघड नाही. डू यू नो कंपोजिशन ऑफ द फंक्शन? तर x इज इक्वल्स टू फाय ऑफ टी जर असेल तर dx बाय dt फाय डॅश ऑफ टी येईल, बरोबर. फाय डॅश ऑफ टी येईल, बरोबर. आता मी समजा म्हणतो मला काय काढायचंय, मला इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स काढायचंय. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस? लेट अस से इट इज जी ऑफ एक्स. कशाचे इक्वल आहे? जी ऑफ एक्स. थोडा वेळ कॉन्स्टंट निग्लेक्ट करा. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्सच्या इक्वल आहे असं कन्सिडर करा. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट माहित असली पाहिजे की विथ रिस्पेक्ट टू एक्स जी ऑफ एक्सचं जे डेरिव्हेटिव्ह असेल ते काय असायला पाहिजे? एफ ऑफ एक्स असायलाच पाहिजे. बरं, आता आपल्याला इंटिग्रेशनचा व्हेरिएबल चेंज करायचा. आपल्याला कोणत्या व्हेरिएबल मधून कोणत्या व्हेरिएबल मध्ये जायचंय? एक्स मधून टी मध्ये जायचंय, बरोबर ना. मग एक्स मधून टी मध्ये जर जायचं असेल तर मी आता काय करणार आहे? नेक्स्ट स्टेप, ह्या दोन गोष्टी आपल्या अजून आहे. आपण म्हटलंय की लेट अस कन्सिडर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स. असं जर असेल तर जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स आलं पाहिजे. दॅट इज अवर अझम्पशन. आणि एक्स इज इक्वल्स टू फाय ऑफ टी, दे हॅव गिव्हन दॅट एक्स इज अ फंक्शन ऑफ टी, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. मग ह्याच्यावरून आपण काय केलं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं तर डीएक्स बाय डीटी काय आलं? फाय डॅश ऑफ टी. बरं, आता जर मला या थिअरम पर्यंत पोहोचायचंय तर मला एक गोष्ट करावी लागेल, अँड दॅट इज लेट अस फाइंड आउट द डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे ह्या जी ऑफ एक्सचं जर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी तुम्ही काढू शकलात, ठीक आहे ना, याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी काढू शकलात तर तुम्ही इथपर्यंत अप्रोच करू शकाल फायनल आन्सर पर्यंत, म्हणजे थेरम प्रूव्ह होईल. याचं विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएशन काढू शकता का तुम्ही? नो. फॉर दॅट वी हॅव टू यूज चेन रूल ऑफ डिफरन्शिएशन. कारण जी ऑफ एक्सला विथ रिस्पेक्ट टू एक्सच डिफरन्शिएट करायचं असतं. बट आपण विथ रिस्पेक्ट टू टी करतोय मीन्स वी हॅव टू मल्टिप्लाय बाय डीएक्स बाय डीटी. म्हणून मग मी ही अरेंजमेंट करेल, डी बाय डीएक्स ऑफ किंवा डी बाय dx of g of x into dx by dt. आठवतंय काय? मग याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन तर आत्ताच पाहिलंय. कशाचे इक्वल आहे? एफ ऑफ एक्स. dx बाय dt पण आत्ताच पाहिलंय. काय आहे तो? फाय डॅश ऑफ टी, इजंट इट. आणि हे काय तुमचा डी बाय dt ऑफ जी ऑफ एक्स. हा जो थेरम आहे ना, बोर्डला विचारतात बरं का, 3 मार्कला, 2-3 मार्कला एखादा करस्पॉन्डिंग क्वेश्चन विचारतील. आता मग मला एक गोष्ट सांगा, आता तुमच्या सगळ्या टर्म आता टी मध्ये कन्वर्ट झाल्या का? हे पहा, डी बाय dt ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स काय आहे तुमचा? फाय ऑफ टी. काय आहे? फाय ऑफ टी. आणि डीएक्स बाय डीटी काय आहे? फाय डॅश ऑफ टी. मला सांगा, जी ऑफ टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी जर ह्याच्या इक्वल असेल तर ह्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी जी ऑफ एक्सच्या बरोबर असेल का? म्हणून मी विथ रिस्पेक्ट टू टी, वाय आय हॅव डन दिस स्टेप, आता कळतीये का तुम्हाला? आता कळतीये का मी विथ रिस्पेक्ट टू टी जी ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन का घेतोय? बिकॉज आय हॅव टू फायनली आय हॅव टू इंटिग्रेट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी जी ऑफ एक्स येईल, याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही काढणार आहे मी. कळतंय का? मग आता ह्याच्यावरून मी असं म्हणू शकतो का की जी ऑफ एक्सचं जर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ह्याच्या इक्वल असेल तर ह्याचं विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएशन इंटिग्रेशन जी ऑफ एक्सच्या इक्वल असेल. ठीक आहे ना? म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी with respect to t is equals to g of x. But what is g of x? G of x is the integration of f of x dx.
So we can write integration of f of x dx is equals to integration of f of phi of t into phi dash of t dt. कळतंय? नाही कळालं तरी काही नाही, पुन्हा पहा तुम्ही व्यवस्थित, कारण त्यासाठी फंक्शनचं नॉलेज स्ट्रॉंग पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना तुम्हाला कळून जाईल आता आरामात. हा तर सोपा होता. करोलरीज पण आहेत त्याच्या, पण त्याच्या अगोदर अजून एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, मग करोलरीज मग. दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. येस. हा आय इज इक्वल्स टू, तुम्हाला काय म्हणायचं, लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स डीएक्स. मग आता तुम्ही काय शोधणार माहिती का, कशाचं डिफरन्शिएशन, कोणाचं इंटिग्रेशन प्रेझेंट आहे का. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ह्या, हा ज्याचं इंटिग्रेशन आपण करतो ही गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. द फंक्शन विच इज टू बी इंटिग्रेटेड कॉल्ड ॲज इंटिग्रँड. काय म्हणतो त्याला, इंटिग्रँड. ज्या फंक्शनचं इंटिग्रेशन घेतो त्याला आपण इंटिग्रँड म्हणतो. ठीक आहे. आता तुम्ही ह्या इंटिग्रँड मध्ये काय शोधणार माहिती, व्हॉट यू हॅव टू फाइंड, अरे कशाचं, कोणत्या तरी फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे का इथं, सबस्टिट्यूशन करण्यासाठी. व्हॉट इज दिस मेथड, मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. आपण हे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन पहिलं पाहतोय. मग मला असं दिसतं, अरे लॉग एक्सला जर मी टी पुट केला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्रेझेंट आहे ना, आहे की नाही. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू एक्स, 1/x, आणि डीटी विथ रिस्पेक्ट टू एक्स dt बाय dx येईल. आणि त्याच्यावरून मी काय लिहू शकेल, 1/x dx इज इक्वल्स टू dt. कळतंय का. म्हणजे आता हे इंटिग्रल कशामध्ये चेंज होईल, इंटिग्रेशन ऑफ कॉट टी dt. असं का, कारण 1/x dx ला तुम्ही काय पुट केलंय, 1/x dx ला तुम्ही काय पुट केलंय, dt. आणि लॉग एक्सच्या जागी काय पुट केलंय, टी. आता हे कॉटेक्सच्या पुढे तर करोलरी निकळेल तुम्हाला, त्याच्यामुळे मी कॉटेक्स वर थांबतो सध्या. करोलरी सांगितली की पुन्हा या प्रॉब्लेमवर येऊ. कॉटेक्सचं इंटिग्रेशन माहित नाही ना आपल्याला. आता हे पहा, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. मग मला असं वाटतं की रूट एक्स ला टी पुट करावं, पण त्याचं डेरिव्हेटिव्ह तर 1/2 रूट एक्स असतं, बरोबर ना. समजा मी रूट एक्स ला टी पुट केलं, रूट एक्स ला टी पुट केलं तर 1/2 रूट एक्स इज इक्वल्स टू dt बाय dx. काय करतोय आपण, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग ह्याच्यावरून मला काय मिळेल, 1/2 रूट एक्स dx इज इक्वल्स टू dt. पण खाली तर फक्त रूट एक्स आहे. मग मी ह्याला असं लिहू शकतो का, ह्या 2 ला dt सोबत देऊ शकतो का मल्टिप्लिकेशनला. मग ह्याच्यावरून तुमचा जो 1/रूट एक्स बनेल 2dt, बरोबर. तर ते सगळ्यांना. आता पहा, हे जे इंटिग्रेशन आय आहे हे आता असं दिसेल, कॉस ऑफ रूट एक्सला तर टी म्हणलंय आपण, आणि 1/रूट एक्सला आपण 2dt म्हणलंय. म्हणजे 1/रूट एक्सला आपण काय म्हणलंय, 1/रूट एक्सला आपण 2dt म्हणलंय. मग आपण 2dt लिहिणार इथं. ऍक्च्युअली दिस विल बी इंटिग्रेशन ऑफ 2 कॉस टी dt. म्हणजे काय, 2 इंटिग्रेशन ऑफ कॉस टी dt. आणि कॉस टीचं इंटिग्रेशन साइन टी. कॉस टीचं विथ रिस्पेक्ट टू टी इंटिग्रेशन काय, साइन टी. म्हणजे 2 इंटू साइन टी प्लस टी. बट रिमेंबर व्हॉट इज युअर टी, रूट एक्स. सो फायनल आन्सर विल बी 2 साइन रूट एक्स प्लस सी. कळतंय का. हे इंटिग्रेशन तुम्हाला काहीच नाही, वी हॅव सॉल्व ट्रिपल इंटिग्रल्स इन इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. ट्रिपल इंटिग्रेशन, डबल इंटिग्रेशन पण. ठीक आहे ना. तर याच्यावर जर कमांड असेल तर इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही असे शार्प चालणार. ठीक आहे.
त्या करोलरीज आपण डिस्कस करू. 4 करोलरीज आहेत. करोलरीज ऑफ दिस थेरम. कोणता थेरम? थेरम हा एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी. या थेरमच्या करोलरीज. इफ एक्स इज इक्वल्स टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. कळतंय ना? याच्या 4 करोलरीज. पहिली करोलरीज इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n into f dash of x dx is equals to f of x raised to the power n plus 1 upon n plus 1 plus integration constant c. Second corollary integration of 3 है का 4 है? आई थिंक 4 है. रूट वाली पण आहे आणि सगळ्यात पहिली मला वाटतं ही मी तिसरी लिहिली करोलरी. हा ही वाली दुसरी लिहिली. पहिली तर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एस. ओके. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स. पहिली करोलरी ही आहे. इफ इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स प्लस सी, दिस इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस बी डीएक्स इज इक्वल्स टू, किंवा कॅपिटल मध्ये टाकू आपण, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस बी डीएक्स इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स प्लस बी अपॉन डी बाय डीएक्स ऑफ एक्स प्लस बी प्लस सी. मग हे तुम्हाला असं वाटलं नाही का रे डेरिव्हेटिव्ह खालीच काय येतं त्याचं? त्याची ती करोलरी. मग इथून आपण प्रूव्ह करतो की वाय वी शुड पुट द डेरिव्हेटिव्ह टू द डिनॉमिनेटर. कळतंय का? थर्ड करोलरी इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. जर खाली एखादं फंक्शन असेल, वर त्याचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल, तर त्याचा आन्सर डायरेक्टली तुम्ही लिहू शकता लॉग ऑफ मॉड एफ एक्स प्लस. सो दिस इज व्हेरी इंपॉर्टंट करोलरी. अँड फोर्थ करोलरी इज इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. खाली जर वर जर डेरिव्हेटिव्ह आहे एखाद्या फंक्शनचं आणि खाली फंक्शन रूट मध्ये, कुठं आहे? स्क्वेअर रूट मध्ये एखादं फंक्शन आहे आणि वर त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे, तर ह्याचं आन्सर जे येणार आहे ते काय येईल? 2 इंटू रूट एफ ऑफ एक्स प्लस. अँड वी आर गोइंग टू प्रूव्ह ऑल दोज करोलरीज. या चला पटकन या. चारीच्या चारी पण. मेरा ब्लिंक का करतोय काय नाही. मॅच चालू होतोय मोबाईलचं. लिहिली का करोलरीज?
आता म्हणजे हा सगळं दिलं होतं. काय रे त्याच्यामुळे होतं का तसं? झालं का? हे सगळं कशाने प्रूव्ह करणार आहे आपण? बाय सबस्टिट्यूशन. हे चारही करोलरीज आपण बाय सबस्टिट्यूशनने प्रूव्ह करणार आहे. पहिली करोलरी पहा. पहिली करोलरी काय? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स. इफ इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स प्लस सी, देन अरे जर एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस सी असेल तर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी dx is equals to g of ax plus b upon derivative of ax plus b plus integration constant कळतंय? तर त्याच्यासाठी काय करणार तुम्ही? वी हॅव और लेट आपण म्हणू लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स प्लस बी डीएक्स. ठीक आहे, हे इंटिग्रल कन्सिडर करा तुम्ही. बरोबर. वी हॅव आपल्याकडे काय आहे? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स प्लस सी. इन गिवन इंटिग्रल आय, हे जे इंटिग्रल आय दिले ना त्याच्यामध्ये हे एक्स प्लस बी कॉम्प्लिकेटेड वाटतंय का? तो पुट सबस्टिट्यूट म्हणतो ना आपण त्याला, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. आपण एक्स प्लस बी ला टी पुट करू. काय पुट करू? टी पुट करू. एक्स प्लस बी ला जर आपण टी पुट केलं तर डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. अरे सबस्टिट्यूशनला काय करत होतो? दोन प्रॉब्लेम केले ना आता. मग ह्याचं इंटिग्रेशन, ह्याचं डेरिव्हेटिव्ह सॉरी ए, आणि ह्याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डी बाय डीएक्स. मग तुम्हाला काय कळालं इथून? ए डीएक्स इज इक्वल्स टू डीटी. पण अरे इथं ए डीएक्स ऑलरेडी प्रेझेंट नाहीये, तर मला असं म्हणावं लागेल की डीएक्स इज इक्वल्स टू डीटी बाय ए. कळतंय का? म्हणजे आपल्याला गिव्हन इंटिग्रल आय जे आहे ना ते कशामध्ये चेंज करायचंय? सी मध्ये. मीन्स वी हॅव टू चेंज द व्हेरिएबल ऑफ द इंटिग्रेशन. आता तुम्ही काय करणार? आता हे जे इंटिग्रल होतं हेन्स इंटिग्रल आय विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ax plus b dx. Now it will be looking like इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस बी ला तर टी पुट केलं आणि डीएक्स काय आला आपला? त्याला टी पुट केल्यानंतर डीटी बाय ए आला. काय आला? डीटी बाय ए. पण ए इज कॉन्स्टंट कॅन बी टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन, म्हणजे 1 ए इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी डीटी. अरे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स कशाचे इक्वल दिलंय? जी ऑफ एक्स प्लस सी. मग इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी डीटी कशाचे इक्वल असेल? जी ऑफ टी प्लस, म्हणजे दॅट विल बी इक्वल्स टू 1 ए इंटू जी ऑफ टी प्लस सी. लेट अस सी जी ऑफ टी प्लस सी. सॉरी बोलताना मी जी ऑफ टी बोललो, लिहिताना जी ऑफ इंटू जी ऑफ टी आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी ला ए मल्टिप्लाय झाला डिवाइड झाला काही फरक नाही पडत आहे. बट फॉर फॉर्मॅलिटी लेट अस से दिस ॲज जी ऑफ टी प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. आता हा 1 ए काय होईल? आतमध्ये मल्टिप्लाय होईल 1 ए. बरोबर. 1 ए इंटू जी ऑफ टी प्लस 1 ए इंटू सी. अरे हे कॉन्स्टंटच आहे ना. लेटस इथं आपण त्याला जी ऑफ टी प्लस सी, याला लेटस कॉल दिस ॲज C1.
1 बाय ए इंटू सी इज C1. मग तुम्ही असं खाली लिहिणार मीन्स 1 बाय और वेअर C1 इज इक्वल्स टू C बाय ए. बरोबर ना? त्याला सगळ्यालाच आपण एक कॉन्स्टंट म्हणून टाकलं. ठीक आहे. आणि हा काय आला 1 अपॉन ए. बट टी काय होतं आपलं, आठवत टी काय होतं? 1 अपॉन ए जी ऑफ ax प्लस बी प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट C1 इज द आन्सर ऑफ दिस. कळतंय का? म्हणजे जे काही येतो ना मसाला त्याचं डेरिव्हेटिव्ह. बट आतमध्ये कोणतं फंक्शन पाहिजे? लिनियर फंक्शन. ए आहे का डेरिव्हेटिव्ह? ह्याचं डेरिव्हेटिव्ह ए. कळतंय? झोपून नाही आलं का रे? ओके, नेक्स्ट. नेक्स्ट करोलरी. इंटिग्रेशन ऑफ f of x raised to the power n into f dash of x dx is equals to f of x upon f of x raised to the power n plus 1 upon n plus 1 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. ठीक आहे ना? त्याला प्रूव्ह करायचं आपल्याला, कारण एक कळलं पाहिजे. कॉम्पिटेटिव्हला असाल बट प्रूफ इज इम्पॉर्टंट. याचं प्रूफ तर खूप सिम्पल आहे. एफ ऑफ एक्स ला टी पुट करा. बरोबर. मग तुम्ही ह्याचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेत ना. ऍक्च्युली मला काय करायचं होतं, प्रत्येक करोलरीचं एक एक्झाम्पल घ्यायचं होतं, पण ह्या करोलरीचे एक्झाम्पल आपण स्टार्टिंगला सॉल्व्ह केलेत. कुठं? हे वाले हे केलंय ना. खाली त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो. अरे ही करोलरी. इथं काय करणार, सबस्टिट्यूशनने प्रूव्ह करायचंय आपल्याला. मग मी म्हणणार पुट एक्स इज इक्वल्स टू, म्हणजे बोर्डच्या वेने डायरेक्ट असं स्टेप बाय स्टेप नाही देत, तुम्हाला कळावं म्हणून मी फक्त म्हणतो की पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू टी. एफ ऑफ एक्स ला टी जर म्हणलं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर हे काय बनेल एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स आणि हा काय बनेल dt बाय dx. dx इकडे मल्टिप्लाय होईल, तर हा काय बनेल एफ डॅश ऑफ एक्स dx इज इक्वल्स टू dt. म्हणजे एफ ऑफ एक्स ला टी पुट केलं आपण, एफ डॅश ऑफ dx काय बनलं आपलं dt बनलं. So our I is equals to integral of f of x raised to the power n into f dash of x dx. हा काय बनेल बरं, c raised to the power n into dt. कळतंय का सगळ्यांना? बट c raised to the power n चं विथ रिस्पेक्ट टू t जर आपण इंटिग्रेशन घेत असू तर आन्सर काय यायला पाहिजे, c ची पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. So this will be t raised to the power n plus 1 upon n plus 1 plus c. But what is the word t? What is the word t? T is f of x. So final answer will be f of x raised to the power n plus 1 upon n plus 1 plus integration constant c. कळतंय का? ओके, नेक्स्ट करो. इंटिग्रेशन ऑफ f dash of x upon f of x into dx म्हणण्यापेक्षा इट इज बेटर टू से विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. f dash of x upon f of x with respect to x. Integration of f dash of x upon f of x with respect to x. This is equals to log of mod fx plus c. आता ह्याचेही प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत.
ह्याला कसं प्रूव्ह करणार बरं? सेम, काहीच बदल नाही. आय म्हणायचं कशाला? याला एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डीएक्स. सबस्टिट्यूशन करणार. काय सबस्टिट्यूशन करणार? पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू टी. याला टी पुट करा. आता प्रत्येक वेळी मी असं नाही लिहिणार की डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी डायरेक्ट लिहिणार एफ डॅश ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल्स टू डीटी. आता पुन्हा नाही लिहित बसणार डीटी बाय डीएक्स. समजून जायचं आता. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ वरती तर एफ डॅश ऑफ डीएक्स काय बनला? एफ डॅश ऑफ एक्स इंटू डीएक्स काय बनला? डीटी बनला. आणि एफ ऑफ एक्स काय? टी. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी डीटी काय असतो? लॉग टी. बरोबर ना? लॉग टी प्लस. पण तुमचा टी काय? याचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल येतं मी तुम्हाला सांगतो. बेस्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स. अरे असं एवढे खतरनाक लोक. हा, पण तुम्ही जर म्हणाल अरे इथं तर काहीच दिसत नाही, फंक्शन नाही दिसत आहे वरती डेरिव्हेटिव्ह खाली, आय विल से अरे कॉट एक्स काय असतो? कॉस एक्स अपॉन साइन एक्स. अरे खाली जर साइन एक्स हे फंक्शन आहे तर वरती त्याचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्रेझेंट आहे का? तर तुम्ही याला असं लिहू शकता का? इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स अपॉन साइन एक्स डीएक्स. खाली फंक्शन वरती त्याचं डेरिव्हेटिव्ह. आन्सर काय आलं पाहिजे? लॉग ऑफ दॅट फंक्शन प्लस सी. म्हणजे आन्सर काय आलं याचं? लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. म्हणजे आता इथून पुढे काय लक्षात ठेवाल? कॉट एक्सचं इंटिग्रेशन लॉग साइन एक्स प्लस सी. बरोबर. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डीएक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. कळतंय का सगळ्यांना? ओके. अवघड नाही जास्त इंटिग्रेशन, सिंपल आहे ना डिफरन्शिएशन पेक्षा थोडं. काय? हा, नेक्स्ट. अजून एक प्रॉब्लेम पाहायचं घ्यायचा. कॉट एक्सचं इंटिग्रेशन आपण पाहिलं. आता कोण बाकी आहे? टॅन एक्स आणि सेक एक्स. बरोबर. मग मला असं वाटतं की टॅन एक्सचं पण होऊ शकतं इंटिग्रेशन. त्याच प्रॉपर्टीने इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डीएक्स इज इक्वल्स टू व्हॉट? सेम प्रॉपर्टी आपण वापरणार. इंटिग्रल ऑफ टॅन एक्स डीएक्स. ह्याला कसं लिहाल तुम्ही सांगा बरं? साइन एक्स अपॉन कॉस एक्स. साइन एक्स अपॉन कॉस एक्स आणि डीएक्स. बट कॉस एक्सचं इंटिग्रेशन मायनस साइन एक्स असतं. काय असतं? मायनस साइन एक्स. बट मायनस साइन एक्स आहे का वर? मग काय करायला पाहिजे मी? अरेंजमेंट. काय? -1 ने आतमध्ये मल्टिप्लाय, -1 ने बाहेर. ठीक आहे. मग आता ह्याला असं लिहू शकतो का मी की मायनस ऑफ इंटिग्रल डी बाय डीएक्स ऑफ कॉस एक्स. म्हणजे वर काय आहे? फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. खाली काय आहे? खाली फंक्शन आहे आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स खाली फंक्शन वरती त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन घेता येतं लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे हे बनेल -1 इंटू लॉग ऑफ cos x plus c. But that -1 is multiplied to that log of cos x. मग तो -1 cos x च्या पॉवरला जाईल. बरोबर ना? मग हा काय बनेल? लॉग ऑफ मॉड cos x रेस टू दी पॉवर -1 प्लस सी. बट cos x ची पॉवर -1 म्हणजे 1 अपॉन cos x. 1 अपॉन cos x is sec x. So the answer is log sec x plus सी. म्हणजे इथून पुढे काय लक्षात ठेवणार? टॅन एक्सचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स प्लस सी. कॉट एक्सचं इंटिग्रेशन लॉग साइन एक्स प्लस सी. बरोबर ना? म्हणजे याचं इंटिग्रेशन काय आलं?
इंटिग्रेशन ऑफ tan x dx इज इक्वल्स टू लॉग sec x प्लस कळतंय सगळ्यांना समस्या व्यवस्थित. फोर्थ प्रॉपर्टी इंटिग्रल ऑफ एफ डॅश ऑफ एक्स वर काय आहे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह खाली काय रूट मध्ये फंक्शन बसलेला आहे अँड dx द इंटिग्रेशन ऑफ दॅट विल बी 2 इंटू रूट एफ ऑफ एक्स dx हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. काय करणार तुम्ही सबस्टिट्यूशन चारी करोलरीज बाय सबस्टिट्यूशन आपण प्रूव्ह करणार आहे. तुम्ही काय म्हणणार लेट I इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट मध्ये एफ ऑफ एक्स dx कळतंय. आता तुम्ही पुट करणार कशाला एफ ऑफ एक्स ला टी पुट करणार का बरं एफ ऑफ एक्स ला टी पुट करायचं अरे वरती त्याचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे ना कळतंय का. एफ ऑफ एक्स ला जर टी पुट केलं तर तुम्ही ह्याच्यावरून म्हणू शकता का एफ डॅश ऑफ एक्स dx इज इक्वल्स टू dt कळतंय का. एफ ऑफ एक्स ला काय पुट केलंय तुम्ही टी. आता मला सांगा एफ ऑफ एक्स ला जर टी पुट केलाय एफ डॅश ऑफ एक्स dx dt बनलाय तर हेच इंटिग्रल आता कसं दिसेल इंटिग्रल ऑफ म्हणजे खाली लिहायला पाहिजे तसं इंटिग्रल असं दिसेल इंटिग्रल ऑफ एफ डॅश ऑफ एक्स dx इज dt अँड अपॉन मध्ये रूट टी ओके अपॉन मध्ये काय रूट टी दिसतोय का डिनॉमिनेटरला. आता मला एक गोष्ट माहिती आहे की 1/2 रूट एक्स हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स मग 1/2 रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे सॉरी 1/2 रूट एक्सचं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे रूट एक्स. मग मी त्याच्यासाठी काय करणार माहितीये एक अरेंजमेंट करतो इथं 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय 2 ला काढतो वरच्या बाहेर आतमध्ये काय राहील आतमध्ये राहील 1/2 रूट टी dt रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स तर 1/2 रूट एक्सचं इंटिग्रेशन रूट एक्स म्हणजे याचं इंटिग्रेशन रूट टी म्हणजे 2 इंटू रूट टी प्लस सी इंटू dt कशाला होता सो द फायनल आन्सर विल बी 2 रूट टी काय होता आपला एफ ऑफ एक्स प्लस सी दिस इज द प्रूफ. किंवा एखादा काय करू शकला असता माहिती इथं एखादा म्हणलं असतं अरे इथं काय आलंय 1 रूट टी dt रूट टी म्हणजे काय टीची पॉवर हाफ डिनॉमिनेटरला टीची पॉवर हाफला वर घ्यायचं असेल तर टीची पॉवर मायनस हाफ टीची पॉवर मायनस हाफ dt मग याचं इंटिग्रेशन काय येईल टीची पॉवर मायनस हाफ प्लस 1 अपॉन मायनस हाफ प्लस 1 dx पण मायनस हाफ प्लस 1 काय येईल 1/2 म्हणजे टीची पॉवर 1/2 अपॉन 1/2 dx कशाला लिहिलंय प्लस सी मग 2 वर गेला आणि हा काय टीची पॉवर 1/2 प्लस सी म्हणजे 2 ची पॉवर रूट टी प्लस सी म्हणजे 2 ची पॉवर कळतंय का. आता काही क्वेश्चन्स किंवा अजून कशाचं दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह माहित नाही ना आपल्याला कॉटेक्सचं पाहिलं काय लॉग साइन एक्स प्लस सी आणि कशाचं पाहिलं टॅन एक्सचं काय लॉग सेक एक्स प्लस सी बरोबर. आता कशाचं बाकी आहे सेक एक्सचं आणि कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. नेक्स्ट स्लाइड घेतली का मी सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय सॉरी सेक एक्सचं इंटिग्रेशन काय येणार लॉग सेक एक्स प्लस आता मॉड वापरायला पाहिजे आतमध्ये लॉगच्या आतमध्ये जे पण काय आहे
त्याला काय वापरायला पाहिजे? मॉड वापरायला पाहिजे, बरोबर. आता ह्याला सॉल्व्ह करताना तुम्ही काय करणार? लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ सेक एक्स डीएक्स. आता पहा, आन्सर काय आलं पाहिजे? लॉग सेक एक्स प्लस सी. एक रिव्हर्स थॉट द्या. रिव्हर्स थॉट कोणता? ह्याचा आन्सर जर लॉग ऑफ एनी फंक्शन आलाय म्हणजे ते फंक्शन डिनॉमिनेटरला असेल की नाही, तरच आणि वर त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल तरच त्याचा आन्सर लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स आले. म्हणजे डिनॉमिनेटरला सेक एक्स प्लस टॅन एक्स असला पाहिजे होता. कळतंय का तुम्हाला? म्हणून पण इथं आहे का? म्हणून मी डिव्हाइड अँड मल्टिप्लाय बाय सेक एक्स प्लस टॅन एक्स करणार आहे. हे कळतंय का? असं पाठ नाही करायचं बरं का. ज्यावेळी मी पण स्टुडंट होतो, अरे मी असं लक्षात ठेवायचो, अरे ह्याला ना काय करा, सेक एक्स प्लस टॅन एक्स ने मल्टिप्लाय डिवाइड करा. अरे पण का करा? कारण ह्याचं जर आन्सर लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स आलाय म्हणजे सेक एक्स प्लस टॅन एक्स डिनॉमिनेटरला असेल आणि वर त्याचा डेरिव्हेटिव्ह बनलेला असेल, तर तुम्हाला समजेल आता की जर मी आता ह्या इंटिग्रल मध्ये सेक एक्स इंटू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेक एक्स प्लस टॅन एक्स ने मल्टिप्लाय केलं, सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि खाली पण काय सेक एक्स प्लस टॅन एक्स डीएक्स, बरोबर. तर काय होणार आहे माहितीये? डिनॉमिनेटरला तर तुमच्या काय बनेल? सेक एक्स प्लस टॅन एक्स. दॅट इज युअर विश. कारण आन्सर जर लॉग येते म्हणजे खाली फंक्शन वर त्याचं डेरिव्हेटिव्ह बनलेलंच असेल. पहा, सेक एक्स जर मल्टिप्लाय झालं याच्याशी तर दॅट इज सेक स्क्वेअर एक्स आणि टॅन एक्स मल्टिप्लाय झालं तर सेक एक्स टॅन एक्स. हा, ह्याला जर फंक्शन कन्सिडर केलं तर सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे हे फंक्शन आहे, वर त्याचं डेरिव्हेटिव्ह बनलंय का? म्हणजे दिस इज लाईक इंटिग्रल ऑफ डी बाय डीएक्स ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स. खाली फंक्शन आहे, वर त्याचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे आन्सर काय आलं पाहिजे? लॉग ऑफ दॅट फंक्शन. कळतंय का? लॉग ऑफ दॅट फंक्शन. म्हणजे तुम्ही नेहमी काय लक्षात ठेवणार? इंटिग्रेशन ऑफ, पहा, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स इज लॉग साइन एक्स प्लस सी, बरोबर, मॉड द्यायचा. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इज लॉग सेक एक्स प्लस सी आणि इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इज लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स. पुढे जाऊन याला मी ट्रिग्नोमेट्री पण वापरू शकतो याच्यामध्ये, खूप मोठी. कोणती ट्रिग्नोमेट्री? त्यालाच असं लिहू शकतो, लॉग ऑफ सेक एक्स ला लिहिल 1 अपॉन कॉस एक्स आणि टॅन एक्स ला लिहिन साइन एक्स अपॉन कॉस एक्स. लिहू शकतो का असं? प्लस सी. मला काय करावं लागेल माहितीये का? इथं मॉड द्यायला लागेल. विदाउट मॉड यू कॅनॉट प्रोसीड. कारण आतमध्ये जर निगेटिव्ह आलं तर आपण डोमेनच्या बाहेर जातोय. ठीक आहे ना? आता सांगा, असं एक्सप्रेशन कुठं पाहिलंय का तुम्ही? 1 प्लस साइन एक्स. खूप सारे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केले असतील तर लगेच तुम्हाला एक्सप्रेशन क्लिक सांगतो. अरे डिफरेन्शिएशन, डिफरेन्शिएशन आठवा, त्याच्यामध्ये पण असे प्रॉब्लेम केले. 1 प्लस साइन एक्स ला मी ट्राय करतो की याला असं एक्सप्रेस करेल, साइन स्क्वेअर एक्स बाय 2 किंवा कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2. कळतंय का? आणि अपॉन, अरे साइन एक्स डबल अँगल फॉर्म्युला, साइन 2 थीटा इज 2 साइन थीटा कॉस थीटा, पण साइन एक्स इज 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 आणि कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 इज 1. खाली डिनॉमिनेटरला कॉस एक्स ला जर डबल अँगल फॉर्म्युला वापरला तर कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2, बरोबर ना? मग आता हे काय बनेल? वर काय बनेल? कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 चा होल स्क्वेअर आणि खाली काय बनलं पाहिजे? ए मायनस बी, ए प्लस बी. कळत आहे ना? म्हणजे कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2, बरोबर ना, इंटू कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट.
नाही काय बनेल लॉग ऑफ, ह्याला एक कॅन्सल करून टाकू, एकला एक कॅन्सल. डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जर कॉस एक्स बाय टू ने डिवाइड केला तर काय बनेल 1 + tan x/2 1 - tan x/2 म्हणजे tan π/4 + x/2. कळलं पाहिजे, डायरेक्ट लिहितो आता मी. लॉग लॉग ऑफ tan π/4 + x/2. कळतंय का? इथपर्यंत काय आलंय? cos x/2 ने डिवाइड केलं तर हा बनेल 1 + tan x/2 1 - tan x/2. मग 1 ला काय कराल तुम्ही, कळत नसेल तर पाय 1 + tan x/2 अपॉन 1 - tan x/2 1 - tan x/2. आता ह्या 1 ला तुम्ही tan π/4 पुट कराल आणि इथे जो मल्टिप्लाइड 1 आहे त्याला पण tan π/4. मग tan a + tan b अपॉन 1 - tan a tan b इज tan a + b. म्हणजे लॉग ऑफ tan π/4 + x/2 म्हणजे sec x चे दोन फॉर्म्युले. इंटिग्रेशन ऑफ sec x इज log of mod sec x plus tan x, that is equals to log of tan π/4 plus x/2 by using trigonometry. Plus this. हा. काय किती वेळ आहे, कोण विचारते? काय किती वेळ लेक्चर आहे का? झोप आली का तुला? ब्रेक कशाला? एक एक करून ब्रेक देऊ मग, ठीक आहे? कोसेक वाला करू. ब्रेक दिलाच नाही का तुम्हाला? ओके. किती राहिले? 12:15 सुटणार आहे ना आपण. जमतंय का पण? ब्रेक पाहिजे रे पण. लगेच नको, थांबा हे करू ना, ही ऍक्टिव्हिटी करू ना आपण. हा, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स. आता हे प्रूव्ह करायचं. लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी, हे सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ब्रेक झालं की मग तुम्हाला लिहून घ्यायच्या, मग आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर आपण काय म्हणू, आय इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ कोसेक एक्स डीएक्स. ह्याचं जर आन्सर लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स आले म्हणजे अगेन द सेम अप्रोच, की डिनॉमिनेटरला कोसेक एक्स मायनस कॉट एक्स असला पाहिजे आणि वर त्याचं डेरिव्हेटिव्ह बनलेलं असलं पाहिजे, तरच आपण त्याचा आन्सर म्हणजे काही इंटिग्रल बनणार, त्याचा आन्सर काय लिहिणार आहे, लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. म्हणून मला काय करावं लागतं, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला कोसेक एक्स मायनस कॉट एक्स ने मल्टिप्लाय करावं लागतं. आर यू गेटिंग दिस अप्रोच? पाठ करून नाही जायचं. मग काय होणार, याला तुम्ही असं लिहिणार इंटिग्रल ऑफ कोसेक एक्स डिवाइड मल्टिप्लाय बाय, पण त्यासाठी फॉर्म्युला पार्ट असला पाहिजे की कोसेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स असतं. कोसेक एक्स मायनस कॉट एक्स अपॉन कोसेक एक्स मायनस कॉट एक्स डीएक्स. बरोबर. आता डायरेक्टली करू. कोसेक एक्सचं स्क्वेअर, कोसेक एक्स स्क्वेअर मायनस कोसेक एक्स कॉट एक्स, हा दोन्ही पण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतात, अपॉन कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स आणि मायनस कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर एक्स, मग मायनस कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, मग मायनस कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर एक्स. बरोबर ना? म्हणजे खाली तुम्हाला दिसतंय फंक्शन, दिसतंय खाली तुम्हाला कोसेक एक्स मायनस कॉट एक्स आणि वर त्याचं डेरिव्हेटिव्ह दिसतंय, म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स आणि मायनस कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर एक्स, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स डीएक्स. म्हणजे खाली फंक्शन वर त्याचं डेरिव्हेटिव्ह, करोलरी नंबर 3.
So this will be log of cosec x minus cot x plus integration constant c. Hello. But again, using trigonometry, we can go for another formula. मग हे जे तुम्हाला मिळेल लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, तर तुम्ही असं लिहू शकता लॉग ऑफ 1 अपॉन साइन एक्स. कोसेक एक्स काय 1 अपॉन साइन एक्स आणि मायनस कॉट एक्स काय कॉस एक्स अपॉन साइन एक्स. साइन एक्स कॉमन नाही, साइन एक्स डिनॉमिनेटरला साइन एक्स आणि 1 मायनस कॉस एक्स प्लस सी. बरोबर. आता 1 मायनस कॉस एक्स ला कसं एक्सप्रेस कराल? सिंपल आहे रे. 2 साइन स्क्वेअर एक्स बाय साइन स्क्वेअर नाही 2 साइन स्क्वेअर 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 हे माहित असलं पाहिजे, कारण 1 मायनस कॉस 2 थीटा इज 2 साइन स्क्वेअर थीटा. आणि साइन एक्स ला मग कसं रिप्रेझेंट कराल? हाफ अँगल मल्टिपल अँगल फॉर्म्युला. साइन 2 थीटा इज 2 साइन थीटा कॉस थीटा. मग साइन एक्स इज 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 म्हणजे 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 म्हणजे लॉग ऑफ tan एक्स बाय 2 प्लस सी. बरोबर. कळतंय सगळ्यांना? म्हणजे काय? म्हणजे हे इंटिग्रेशन ऑफ cot x dx is equals to log of mod sin x plus c. Integration of tan x is log of mod sec x plus c. Integration of sec x dx is equals to log of sec x plus tan x, and this is also plus c, and this is also equals to log of tan pi by 4 plus x by 2 plus integration constant 3. And 14 integration of cosec x dx is equals to log of cosec x minus cot x plus integration constant c, and this is also equals to log of mod tan tan x by 2 plus log of tan x by 2 plus. सांगितलं होतं ना तुम्हाला, दिस कॅन बी प्रूव्ड बाय करोलरी. आणि अजून एक सांगितलं होतं की आपण हे जे पाहतोय ना, हे जे दोन एक्झाम्पल पाहिले ना, आता सांगा मला इंटिग्रेशन ऑफ कॉट टी डी टी इज लॉग साइन टी प्लस सी, अँड व्हॉट इज युअर टी? लॉग एक्स. हे काय म्हणलं? लॉग ऑफ लॉग एक्स प्लस सी. पण ह्या एक्स ला मॉड द्या. आता मॉड कशाला द्या? एक्स ला द्या, कारण ह्या आतमधल्या लॉगला तर मॉड द्यायची गरज नाही, बिकॉज लॉग इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कळतंय का? ओके. आता एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. मी एक ब्रेक घ्या, एक्झाम्पल सॉल्व्ह. काय